मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून महाडीबीटी 2.0 हे पोर्टल आणण्यात आलेले आहे। विद्यार्थी असतील, निराधार असतील, शेतकरी असतील किंवा महिला असतील, अशा वेगवेगळ्या योजना आता या महाडीबीटी 2.0 च्या माध्यमातून दिल्या जात आहेत। आणि याच योजनांकरता आवश्यक असणारे तो म्हणजे महाआयडी। जवळजवळ 104 पेक्षा जास्त योजना या महाआयडीच्या माध्यमातून लाभ घेता येणार आहेत। आणि महाडीबीटी 2.0 च्या पोर्टलवरती महाआयडी साठी नोंदणी कशी करायची, हा आयडी कसा दिला जातो, हेच आज सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, हा आयडी काढण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल नंबर आणि आधार नंबर हा असणं गरजेचं आहे। आणि या दोन्ही नंबरसह तुम्ही तुमचा महाआयडी जनरेट करू शकता। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला mahadbt2.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती यायचे। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता जे काही योजना राबवल्या जात आहेत त्या सर्व योजना या ठिकाणी आपल्याला या पोर्टलवरती दाखवल्या जात आहेत। याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी जी योजना असतील, शिष्यवृत्तीच्या किंवा शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना असतील, निराधारांच्या योजना असतील, अशा प्रकारच्या सध्या 93 योजना आणि भविष्यामध्ये याच्यामध्ये 104 योजना राबवल्या जाणार आहेत। मित्रांनो, आता याच्यामध्ये आपण पाहू शकता आपल्याला एक ऑप्शन दिलेली लॉग इनची। आता आपल्याकडे महाआयडी नाही, त्याच्यामुळे आपण लॉग इन करू शकत नाही। तर आता आपल्याला काय करायचं, सर्वात प्रथम नोंदणी करावरती क्लिक करायचे। नोंदणी करावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक पेज खुलणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर मागितला जाणार आहे। या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला बरेच सारे काही कन्सर्ट विचारलेले आहेत। त्या कन्सर्ट सर्व वाचायच्यात आणि ओटीपी पाठवावरती क्लिक करायचे। याच्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर असेल आधारशी लिंक, त्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाणार आहे। आलेला ओटीपी टाकून सत्यापित करावरती क्लिक करायचे। सत्यापित करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेटा प्रवेश सहमती विचारली जाणार आहे। याच्यामध्ये काही सहमती आपण पाहू शकता। याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या नियमाखाली, वेगवेगळ्या कायद्याखाली आपली माहिती देण्यासाठी सहमत आहोत, अशा प्रकारचे आपल्याला सर्व माहितीला टिक करायचे। आणि याच्या खाली एक ऑप्शन दिलेली आहे टिक करायची, त्या टिकला क्लिक करून स्वीकृती द्या पुढे जावरती आपल्याला क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला तपशील सत्यापित करावरती रिडायरेक्ट केलं जाईल, ज्या ठिकाणी आपलं आधारनुसार नाव, आपली जन्मतारीख, आपलं लिंग, स्त्री पुरुष जे आहे ते दाखवलं जाईल। याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर द्यायचा आहे। आधार नंबर आपण ऑलरेडी एंटर केलेला आहे। आणि आपला मेल आयडी द्यायचा आहे। आता मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी जो देऊ त्या दोन्हीवरती एक ओटीपी येणार आहे। मोबाईल आयडी वरती ओटीपी येईल आणि ईमेल आयडी वरती ओटीपी येणार, तर ते आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित टाकायचं आहे। आपला पत्ता वगैरे खाली दाखवला जाईल, जो आधारनुसार पत्ता आहे तो या ठिकाणी आलेला आहे, तो व्यवस्थित आहे का पाहायचा आहे। याच्या खाली आपल्याला आपलं राज्य, जिल्हा वगैरे सर्व माहिती दाखवलेली तीही पाहिजे आहे। आणि याच्या खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड जसा आहे तसा पाहून एंटर करायचा आहे। आणि जतन करावं पुढे जावरती क्लिक करायचे। जतन करावं पुढे जावरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाणार आहे आणि मेल आयडी वरती एक ओटीपी पाठवला जाणार आहे। दोन्ही ओटीपी आपल्याला या दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचे आणि खाली सत्यापित करावरती क्लिक करायचे। ओटीपी टाकून सत्यापित करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मेसेज येणार आहे की आपली नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे, प्राप्त नोंदणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता तुमचा प्रोफाईल तयार केला जात आहे। यासाठी UIDAI च्या माध्यमातून किंवा इतर स्रोताद्वारे माहिती घेतली जात आहे आणि याच्यासाठी 24 तासाचा कालावधी लागेल। 24 तासाच्या कालावधीनंतर आपला काय होणार आहे, हा महाआयडी जनरेट होणार आहे। आता याच्या आधी सुद्धा जर तुम्हाला तुमचं इतर कुठल्या पोर्टलवरती माहिती असेल, ती पोर्टलची माहिती जर याला द्यायची असेल तर देऊ शकता। त्याच्यासाठी तुम्हाला लॉग इन करता येणार आहे। आणि जर हे लॉग इन केल्यानंतर तुम्ही जर वाट पाहिली तर हा 24 तासामध्ये तुमचा महाआयडी या ठिकाणी बनणार आहे। आणि महाआयडी बनल्यानंतर सुद्धा त्याच्याशी जी काही माहिती असेल ती माहिती कॉन्फिगर करू शकता। आता मुख्य पृष्ठावरती आल्यानंतर तुम्हाला जे काही लॉग इनचे ऑप्शन आहे त्या लॉग इनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। लॉग इनच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला विचारला जाणार आहे महाआयडी आणि आधार नंबर। आता या ठिकाणी काय करायचं, आपल्याला आपला महाआयडी आपल्याकडे सध्या मिळालेला नाही, तर आपण काय करणार, या ठिकाणी आधारनुसार आपल्याला लॉग इन करण्यासाठी क्लिक करायचंय। आपला आधार नंबर एंटर करायचा आहे। आधार नंबर एंटर केल्यानंतर आपल्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवरती ओटीपी पाठवला जाईल। आलेला ओटीपी टाकल्यानंतर लॉग इन केल्यावर आपल्याला काय होणार आहे, आपलं लॉग इन या ठिकाणी होणार आहे। आणि लॉग इन झाल्यानंतर आपण लॉग इन झाल्याबरोबर या ठिकाणी पाहू शकता आपली जी काही डिजिलॉकरची माहिती आहे, आपली 10वीची प्रमाणपत्र, 12वीची प्रमाणपत्र किंवा इतर ड्रायव्हिंग लायसन नंबर, इतर जी काही माहिती आपली रिलेटेड, ती माहिती याच्यामध्ये कॉन्फिगर करण्यासाठी विचारलं जाईल। तर डिजिलॉकर आपल्याला याला जर लिंक केलं तर आपली डिजिलॉकरची जी प्रमाणपत्र आहे त्यानुसार आपली माहिती या ठिकाणी अपडेट होणार आहे। अन्यथा तुम्हाला स्वतः माहिती या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे। आता याच्यामध्ये दुसरे पण काही पर्याय आहेत, ज्याच्या माध्यमातून आपण जर या ठिकाणी आपली माहिती देऊ इच्छिणार असाल तर ती माहिती देण्यासाठी जे ऑप्शन आहेत, जसं की ई प्रमाण असेल किंवा जनपरिचय असेल, या सगळ्या बाबी येतात। परंतु ही
सगळी प्रक्रिया तुम्ही माहिती पार पाडल्या तयार झाल्यानंतर सुद्धा पाडू शकता। 24 तासाच्या कालावधीनंतर तुम्हाला माहिती जनरेट होणार आहे आणि हा माहिती जनरेट झाल्यानंतर पुढची काय काय प्रक्रिया पार पाडायची, कशा प्रकारे कागदपत्र अपलोड करायचे आणि तुम्ही कोणत्या स्कीमसाठी एलिजिबल आहात आणि ती स्कीमला अप्लाय कसं करायचं हे सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।